पुण्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट व्यवहार हवालामार्फत सुरू होता अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे। मुख्य आरोपी संदीप धुनियाच्या दुसऱ्या प्रेयसीच्या चौकशीमधून आणखी माहिती समोर आली आहे। हवाला प्रकरणामध्ये 5 जण आहेत आणि दोघे पुण्यातले व्यापारी आहेत। एक व्यापारी आणि दोघे सराफा व्यावसायिक हे दिल्लीतले असल्याचं समोर आलंय। गोंदियामध्ये 1,28,000 रुपये किमतीचा 5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून गांजा तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली। दुकानामध्ये कपडे खरेदी करण्याच्या बहाण्यानं महिलांनी चक्क 12,000चे कपडे चोरल्याची घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरात घडली। या महिलांनी दुकानदार महिलेला कपडे दाखवण्यात गुंतवलं आणि हातचलाखीनं कपडे चोरले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। कल्याणच्या कोळसेवाडीमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यांच्या विरोधात बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली अशा विविध पोलीस ठाण्यामध्ये 30 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरायचा आणि परिवाराच्या मदतीने विक्री करायचा, त्यामुळे त्याच्या कुटुंबावरही गुन्हा दाखल करण्यात आला। नवी मुंबई अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली। नेरूळ आणि वाशी इथल्या अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकत ही कारवाई केली। या कारवाईमुळे शहरामध्ये छुप्या पद्धतीनं हुक्का पार्लर चालवणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले, तर नागरिकांकडून या कारवाईचं स्वागत होत आहे। नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं 6,88,000 रुपयांचा 34 किलोचा गांजा जप्त केला। आजिवली गावाजवळ पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली। या प्रकरणात 2 जणांना अटक केली आहे। पुण्यामध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्यात आली। हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला। 2 आरोपींकडून दारूच्या नशेत गाड्यांची तोडफोड करण्यात आली। त्यानंतर हडपसर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं। दारूच्या नशेत दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड केल्याची कबुली दोघांनी दिली। गोंदिया शहरात पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक केली। त्याच्याकडून पोलिसांनी 3 दुचाकी जप्त केल्या। दुर्गेश भगत असं या चोरट्याचं नाव आहे। आयुष हॉस्पिटल बाहेरून त्यानं एक दुचाकी चोरली। तिचा शोध घेताना दुर्गेश पोलिसांच्या तावडीत सापडला। महाडमध्ये चोरट्यांनी बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला। शहरातल्या भर बाजारपेठेतल्या अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेच्या एटीएममध्ये चोरटे शिरले, मात्र त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला। चोरट्यांचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या शेलू बाजार परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत 8 घरं फोडली। चोरट्यांनी कुलूपबंद घरं फोडून चोरी केली। या घटनेमुळे पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी गावकरी करतात।